नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी मंगेश जिपकाटे, श्री साई कोचिंग क्लासेस शिर्डी या माध्यमातून आपल्या संपर्कामध्ये आहे. आज आपण 10वी सायन्स 2 मधील 4 नंबरचा युनिट एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट याचा आज आपण 6वा पिरियड बघणार आहे. बघा आता पहिला तर यात काय बघा, हॉटस्पॉट ऑफ द बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की निसर्गामधली विविधता. विविधता आता हॉटस्पॉट म्हणजे कसं की ज्या ठिकाणी ते जे प्राणी आहेत त्या ठिकाणी ते सिक्युअर राहतील, म्हणजे व्यवस्थित राहतील. जर तिथून ते त्या 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 रिजन मध्ये जर का आपण काही अडचणी निर्माण केल्या तर तिथनं ते जे प्राणी आहेत ते डिस्ट्रॉय होतील किंवा मग त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल किंवा मग ते जिवंत पण राहणार नाही. तर असे बघा आता 34 highly sensitive biodiversity spots are reported all over the world. म्हणजे 34 highly sensitive एकदम सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रिपोर्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये एवढे हॉटस्पॉट डिक्लेअर केले. सच एरियाज हॅड बीन ऑक्युपाइड. आता असे जे एरिया होते, सच एरिया हॅड बीन ऑक्युपाइड 15.7% एरिया ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीचा जेवढा काही भूभाग आहे त्याच्यापैकी 15.7% त्यांनी 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉटनी ऑक्युपाय केलेला होता. आता काय झालं बघा, ऍट प्रेझेंट 86% ऑफ द सेन्सिटिव्ह एरियाज आर ऑलरेडी डिस्ट्रॉइड. म्हणजे जेवढा ऑलरेडी हा भाग होता त्याच्यापैकी 86% ऑलरेडी डिस्ट्रॉय झाला. म्हणजे 15.7 च्या 86%, तर तो ऑलरेडी डिस्ट्रॉय झाला. मग आता काय, प्रेझेंटली ओनली फक्त किती 2.3% 2.3% एरिया ऑफ द अर्थ हॅज बीन लेफ्ट ओव्हर विथ द सेन्सिटिव्ह स्पॉट. फक्त आता 2.3% म्हणजे आधी जो काही रिजन होता त्याच्यापैकी फक्त, म्हणजे आता अर्थचा पूर्ण जर भूभाग बघितला तर त्याच्यापैकी फक्त 2.3%च शिल्लक राहिलेला आहे हॉटस्पॉट म्हणून. म्हणजे त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे. इट इन्क्लुड्स 1,50,000 प्लांट स्पेसीज विच आर 50% ऑफ द वर्ल्ड काउंट. तर या भागामध्ये काय आहे, या भागामध्ये जो काही 2.3% भाग आहे पृथ्वीचा त्याच्यामध्ये किती 1,50,000 प्लांट स्पेसीज आता आहेत त्याच्यामध्ये, विच आर 50% ऑफ द वर्ल्ड काउंट. म्हणजे म्हणजे पृथ्वीवर जेवढे काही प्लांट वगैरे आहेत त्याच्यापैकी निम्मे प्लांट या भागामध्ये आहेत जवळजवळ हॉटस्पॉट मध्ये. ऍज पर ऍज द इंडिया इज कन्सिडर्ड आउट ऑफ 135 स्पेसीज. आता भारतामध्ये किती आपण जर पाहिलं तर 135 स्पेसीज आहेत. 135 स्पेसीज ऑफ ॲनिमल्स, म्हणजे ॲनिमलच्या प्रजाती ज्या आहेत, स्पेसीज ज्या आहेत त्या 135. 85 स्पेसीज आर फाउंड इन द जंगल्स ऑफ द ईस्टर्न रिजन. म्हणजे पूर्वेकडचे जे काही भाग आहेत, जंगल आहेत, त्याच्यापैकी 85% जे आहेत ते कुठं ईस्टर्न रिजन मध्ये आहेत. 85 स्पेसीज 135 पैकी 85 स्पेसीज कुठं ईस्टर्न जंगल म्हणजे पूर्वेकडचे जे जंगल आहेत त्याच्यामध्ये आहेत. अबाउट 1,500 एंडेमिक प्लांट स्पेसीज आर फाउंड वेस्टर्न घाट. प्लांट पैकी किती 1,500 जे आहेत ते ईस्टर्न वेस्टर्न घाटमध्ये आहेत, म्हणजे पश्चिमेकडच्या घाटामध्ये आहेत प्लांट मध्ये. आउट ऑफ द टोटल प्लांट स्पेसीज एंटायर वर्ल्ड, पूर्ण जगातल्या पैकी टोटल जगामध्ये जेवढे काही प्लांट आहेत त्याच्यापैकी 50,000 आउट ऑफ द टोटल प्लांट स्पेसीज इन द एंटायर वर्ल्ड, पूर्ण जगातल्या 50,000 आर एंडेमिक. 50,000 जे आहेत 50,000 ते एंडेमिक आहेत, म्हणजे असे युनिक सारखे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द लोकेशन ऑफ दिस हॉटस्पॉट प्रेझेंट इन द वर्ल्ड. आता इंटरनेटवरनं आपल्याला याच्याबद्दल माहिती काढता येईल की असे कोणते कोणते हॉटस्पॉट आहेत. यानंतर आता माय रोल इन द एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट मध्ये माझं रोल काय. आता हे तर आहेत की आपल्याला निसर्गाचं जे आहे ते संरक्षण करायचे, सगळ्या गोष्टी आहेत, पण नेमकं मग माझा रोल का आहे याच्यामध्ये या भागामध्ये. तर आता आपण एक एक पाडू. कॉन्झर्वेशन. कॉन्झर्विंग द अवेलेबल रिसोर्सेस. म्हणजे ठीक आहे, आतापर्यंत जे झालं ते झालं, पण मग आता याच्या पुढे तर
काही नुकसान नको व्हायला, म्हणजे जे ऑलरेडी आहेत, जिवंत आहेत किंवा जे आहेत व्यवस्थित, तर त्यांना राहण्यासाठी सुटेबल प्लेस असायला पाहिजे. कॉन्झर्विंग द अवेलेबल रिसोर्सेस, म्हणजे आता ऑलरेडी आहे त्यांचं आपण संरक्षण करायचं, कॉन्झर्व करायचं. पुढे काय आहे? कंट्रोल, प्रिव्हेंटिंग द हार्म, त्यांना काही नुकसान करायचं नाही. स्टॉपिंग द हार्मफुल ऍक्टिव्हिटीज, म्हणजे ज्या स्पेसीजला नुकसानदायक ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आपण थांबवायच्या, बंद करायच्या. चेंजिंग द माइंडसेट, म्हणजे त्या प्राण्यांच्या प्रती ज्या आहेत त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम वगैरे जर असेल, व्यवस्थित असेल, किंवा मग आपल्या ज्या काही काही अशा ऍक्टिव्हिटी आहेत ज्यांच्यामुळे त्यांना हार्म होतं, त्या ऍक्टिव्हिटी आपण बंद करून टाकायची. यानंतर काय? प्रोडक्शन. प्रोडक्शन काय? रिवायवल ऑफ द हार्म फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट, म्हणजे अटेम्प्टिंग द इनोव्हेशन, म्हणजे जे काही अशा ऍक्टिव्हिटी आहेत की ज्याच्यामुळं निसर्गाचं नुकसान होतं. उदाहरण घ्या, पॉलिथिन आहे. आता पॉलिथिनमुळे निसर्गाचं नुकसान होतं, तर मग अशा वेळेत काय करायचं की त्याच्यावर आपण रिव्ह्यू करायचं की या या गोष्टीमुळे निसर्गाचं नुकसान होतं, तर मग आपण ना त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी, रिव्हॉल्व द हार्म फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट, अटेम्प्टिंग द इनोव्हेशन, मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं रिसर्च करायचा, शोध लावायचा की याच्यामुळे नुकसान होतं, मग आपण का करायचं, तर मग आपल्याला त्याच्याऐवजी दुसरे काय अल्टरनेटिव्ह आहेत का, तर मग ते आपल्याला बघता येईल. त्यानंतर पुढे आहे अवेअरनेस. अवेअरनेस, आता लोकांमध्ये जागृती करणं हे खूपच महत्वाचं काम आहे. तर मग ते कसं कसं होऊ शकतं बघा. एक आहे एज्युकेशन, शिक्षणाच्या थ्रू एक खूप महत्वाचं माध्यम आहे. त्यानंतर गायडन्स, त्यांना मार्गदर्शन करणं, स्वतः आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं की असं असं केलं तर असं होईल. त्याच्यानंतर अवेअरनेस, लोकांमध्ये जनजागृती करणं. त्याच्यानंतर इमिटेशन, ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर पार्टिसिपेशन, म्हणजे ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ह्या जर का आपण केल्या तर आपण जे एन्व्हायरमेंट आहे म्हणजे त्याचं संरक्षण करू शकतो. त्यानंतर प्रिव्हेन्शन, प्रिव्हेंट म्हणजे थांबवणं, प्रिव्हेंटिंग द पॉसिबल हार्म, ज्याच्यामुळे नुकसान होतं ते आपण थांबवायचं. डिझाईन द न्यू प्लान्स, म्हणजे नवीन प्लॅन तयार करायचे की त्यांचे ते कशा पद्धतीने सुरक्षित राहतील. त्यानंतर फॅक्टर्स हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट, म्हणजे जे फॅक्टर निसर्गाला नुकसानदायक आहेत ते आपण थांबवायचे. बरोबर. त्यानंतर प्रिझर्वेशन. प्रिझर्वेशन काय? प्रिझर्विंग व्हॉट एव्हर हॅज बीन लेफ्ट ओव्हर. आता काय जेवढं उरलेलं आहे त्यांचं आपण त्यांना आपण प्रिझर्व करायचं, त्यांना आपण सुरक्षित ठेवायचं, प्रिझर्व करायचं, टिकवून ठेवायचं. रेमेडीज टू प्रिव्हेंट फर्दर लॉस, म्हणजे आता जे ठीक आहे आतापर्यंत काही नुकसान झालं पण आता याच्या पुढे काही नुकसान होणार नाही, तर त्यासाठी आपण प्रयत्न करायचे. रिमेडीज म्हणजे परत काही होणार नाही. त्याच्यानंतर प्रिझर्विंग अननोन रिझन्स, म्हणजे जे काय अननोन रिझन्स आहे जे आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी जायचं नाही, तर मग त्यांना आपण प्रिझर्व करायचं, टिकवून ठेवायचं या पद्धतीने. त्यानंतर पुढे आहे क्लासिफिकेशन ऑफ द थ्रेटन्ड स्पेसीज, म्हणजे काही ज्या स्पेसीज आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजे की अरे आता यांचं नुकसान झालं आहे, आपण टिकवून ठेवला पाहिजे, याचं काही नुकसान व्हायला नको या पद्धतीने. कोणत्या? आता इंडेंजर्ड स्पेसीज, म्हणजे जे एकदमच म्हणजे संपण्याच्या मार्गावर आलेले आहेत, तसं इंडेंजर्ड स्पेसीज. बघा आता आयदर नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज डिक्लाइन, त्यांची संख्या फार कमी झाली आहे, ऑर देअर हॅबिटट इज श्रंक, किंवा त्यांची संख्या जी आहे खूप म्हणजे डिक्लाइन म्हणजे खूपच कमी झाली, किंवा मग ते श्रंक म्हणजे आता थोडेच राहिले, थोड्या भागापुरते मर्यादित राहिले. टू सच अन एक्सटेंड दॅट दे कॅन बी एक्सटिंक्ट इन द नियर फ्युचर, म्हणजे जर का आपण पाहिलं तर जर का हे त्याचं कमी होण्याचं प्रमाण जे आहे, आता बघा डिक्लाइन आणि श्रंक याच्यामध्ये फरक आहे. डिक्लाइन म्हणजे कसं त्यांची संख्या कमी कमी होत आहे, आणि श्रंक म्हणजे आधी समजा ते पृथ्वीच्या खूप जास्त भूभागावर असतील, जास्त रिजनवर असतील, तर आता ते फक्त थोड्याच रिजन पर्यंत मर्यादित आहेत, याचा अर्थ. टू सच अन एक्सटेंड दे कॅन बी एक्सटेंड इन द न्यूचर फ्युचर, या पद्धतीने समजा त्यांची संख्या कमी कमी होत असेल तर काही वर्षातच त्यांची संख्या जी आहे ती पूर्णपणे संपून जाईल, झिरो होऊन जाईल. इफ द कॉन्झर्वेटिव्ह मेजर्स आर नॉट इम्प्लिमेंटेड, जर का आपण त्यांना सुरक्षित राहण्यासाठी काही प्रयत्न केले नाही तर काही दिवसातच ते पूर्ण संपून जाते. एक्झाम्पल काय बघा,
लायन टेल्ड मंकी, म्हणजे असा एक प्रकार आहे लायन टेल्ड मंकी. त्यानंतर लेसर फ्लोरिकन, असे हे प्रकार आहेत प्राण्यांचे. यानंतर पुढे आहे रेअर स्पेसीज. रेअर स्पेसीज म्हणजे त्यांची कमतरता आहे, कमी संख्या कमी आहे. नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज कन्सिडरेबली डिक्लाइन, म्हणजे त्यांची जी संख्या आहे ती कमी कमी होते. ऑर्गॅनिझम ऑफ दीज स्पेसीज बीइंग एंडेमिक मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट, म्हणजे त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, लवकर लवकर कमी होत आहे. एक्झाम्पल काय? एक्झाम्पल आहे रेड पांडा, मस्क डिअर, यांचे फोटो आपण पाहू शकतो याच्यावर, म्हणजे गुगलवर वगैरे. त्यानंतर व्हल्नरेबल स्पेसीज. नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज एक्स्ट्रीमली लेस, यांची संख्या जी आहे ती कमी आहे. अँड कंटिन्यू टू बी डिक्लाइन, आणि कमी आहे आणि अजून कमी 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 होत जात आहे. त्यानंतर काय? कंटिन्युअस डिक्लाइन इन देअर नंबर इज वरीसम रिझन, म्हणजे यांची संख्या जी आहे ती कमी कमी होणं आपल्याला चिंतेची बाब आहे. आता उदाहरण कोणते दिलेले आहे? टायगर, लायन एक्सेट्रा. मग प्रश्न असा येतो की समजा यांची संख्या कमी झाली किंवा मग संपली तर आपलं कोणतं नुकसान आहे? प्रश्न असा कधी कधी निर्माण होतो. पण एक लक्षात ठेवा, असे जे काही स्पेसीज आहेत त्यांची संख्या जर का कमी झाली किंवा मग त्यांची संख्या संपली तर मग ते ज्यांना खाऊन जगायचे, उदाहरण घ्या म्हणजे डिअर आहे किंवा मग असे काही आहेत, तर मग काय होईल? डिअर जे आहेत, हरिण वगैरे जे आहेत, त्यांची संख्या खूप जास्त वाढेल. त्यांची संख्या खूप जास्त वाढली की मग त्यांना खाण्यासाठी जे गवत वगैरे पाहिजे ते जंगलामध्ये समजा अवेलेबल नसलं तर ते परत आपले ज्या ज्या ठिकाणी शेत वगैरे आहे त्या ठिकाणी ते येतील, आणि समजा त्या ठिकाणी ते आलेच तर तिथलं सगळं खाल्ल्यानंतर मग आपल्यासाठी जे राहणार आहे ते आपल्याला पाहिजे तसं मिळणार नाही. त्याच्यामुळे एक स्पेसीज जर का कमी झाली, एक दोन स्पेसीज काही कमी झाला तर त्याचा इनडायरेक्टली इफेक्ट आपल्यावर पण होणारच आहे. त्यानंतर पुढे काय? इनडिटर्मिनेट स्पेसीज. इनडिटर्मिनेट बघा, आता these organisms appear to be endangered. हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे संकटामध्ये आहेत, इंडेंजर. बट ड्यू टू देअर सम बिहेवियरल हॅबिट लाईक शायविश, म्हणजे त्यांच्यामध्ये काही हॅबिट आहेत, त्यांची संख्या कमी झाली आहे पण त्यांच्यामध्ये काय? शायनेस, म्हणजे ते लाजतात असं, म्हणजे ते काही पुढे येत नाही. देअर इज नो डेफिनिट, म्हणजे त्यांची संख्या जी आहे आपण एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करणं, नेमके हे किती आहेत हे माहिती करणं आपल्याला फार कठीण आहे. सबस्टॅन्शियल इन्फॉर्मेशन, फॉर एक्झाम्पल जायंट स्क्वायरल, शेकरू ज्याला म्हणतो आपण, तर यांची संख्या नेमकी किती आहे तर हे आपल्याला माहिती काढणं, ओळखणं फार कठीण आहे. आता इथं उदाहरण दिलेलं आहे बघा, लायन टेल्ड मंकी, रेड पांडा, यांची संख्या जी आहे तर कमी झालेली आहे. आता या ठिकाणी बघा आपण काय करायला पाहिजे किंवा आपला रोल कसा आहे बघा. लेट अस रिमेंबर, लेट अस बिहेव अकॉर्डिंगली. इथं काय? डिस्ट्रॉइंग अ प्लांट इज टू डिस्ट्रॉय एव्हरीथिंग, म्हणजे जर का आपण झाडं तोडले, डिस्ट्रॉइंग द प्लांट इज टू बी डिस्ट्रॉय एनिथिंग, म्हणजे सगळंच आपण डिस्ट्रॉय केल्यासारखं होईल ते. त्यानंतर प्रॅक्टिस अफॉरेस्टेशन, म्हणजे जंगल तोड करायची नाही. प्रॅक्टिस अफॉरेस्टेशन टू कॉन्झर्व द एन्व्हायरमेंट, म्हणजे जर का आपण जंगल तोडले नाही तर आपण जे याचं आहे निसर्गाचं चांगल्या प्रकारे संरक्षण केलं. फॉरेस्ट इज वेल्थ, जंगल जे आहे ती आपली संपत्ती आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज व्हॅल्यू एज्युकेशन, म्हणजे निसर्गाचं संरक्षण करणं हे एक खूप चांगल्या प्रकारचं व्हॅल्यू एज्युकेशन आहे. प्रोव्हिडंट यूज ऑफ द पेपर इज प्रिव्हेन्शन ऑफ द डिफॉरेस्टेशन, म्हणजे जे आपल्याकडे आपण जे पेज वापरतो, तुम्हाला माहिती आहे आपण जे पेपर वगैरे वापरतो तर ते पेजेस वगैरे जे आहेत पेजेस, तर ते लाकूड जो आहे त्याच्यापासून तयार केले जातात. पण समजा जर का आपण पेपर वापरण्याचं प्रमाण समजा कमी केलं किंवा वेस्टेज कमी केले तर इनडायरेक्टली डिफॉरेस्टेशन जे आहे ते थोडं कमी होईल. टू प्रॅक्टिस द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन सोसायटी, म्हणजे एन्व्हायरमेंट निसर्गाचं संरक्षण करणं हेच काय? ह्युमन सोसायटी, डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन सोसायटी. त्यानंतर प्युअर एअर, प्युअर वॉटर इज की ऑफ द हेल्दी लाईफ, आपल्याला स्वच्छ हवा मिळणं, स्वच्छ पाणी मिळणं हे हेल्दी लाईफचं आपलं एक उदाहरण आहे. तर या पद्धतीनं आपण प्रयत्न करू शकतो. तर आता हा जो आहे या पद्धतीने हा युनिट आपला पूर्ण झालेला आहे. थँक्यू.